रिक्षा चालकांना 3 जिल्ह्याचा परमिट परवाना पूर्ववत सुरू करावे. महाराष्ट्र रिक्षा चालक संघटना इचलकरंजी. महाराष्ट्र रिक्षा चालक संघटना इचलकरंजीच्या वतीनं खालील मागण्यांचं निवेदन इचलकरंजी RTO यांना देण्यात आलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की रिक्षा चालकांना पूर्वी कोल्हापूर, सातारा व सांगली या 3 जिल्ह्यांमध्ये प्रवासी भाडे घेऊन जाण्यासाठी परमिट परवाना होता, परंतु आता तो बंद आहे. फक्त इचलकरंजीमध्येच प्रवासी भाडे करण्याचा परमिट परवाना आहे. तो एकूणच रिक्षा चालकांच्यावर अन्याय करणारा आहे. अगोदरच घरोघरी दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्या कारणाने त्यांचा परिणाम रिक्षा व्यावसायिकांवरही होत आहे. त्यात रिक्षा चालकाला एखाद्या कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये प्रवासी भाडं करण्यासाठी आलं आणि तो प्रवासी भाडे करण्यासाठी घेऊन गेला की त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस किंवा प्रादेशिक परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या नजरेस तपासणी करताना आढळला तर त्या रिक्षा चालकाला मोठ्या दंडाला सामोरं जावं लागत आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी वाढत जाणारा इन्शुरन्स, पासिंगला येणारा खर्च, त्यातच वाढत जाणारी महागाई, स्पेअर पार्टचे वाढलेले दर, त्यामुळे रिक्षा चालकांना जगायचं कसं असा प्रश्न पडला असताना अशा पद्धतीने रिक्षा चालकांना दंड होत असेल तर शेवटी रिक्षा चालकांनी करायचं तरी काय असा प्रश्न रिक्षा चालकांच्या पुढे पडला आहे. खरं तर रिक्षा चालक हा प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करत असतो, कारण त्याचे व त्याच्या कुटुंबाचे पोट रिक्षा व्यवसायावरच अवलंबून असतं. तेव्हा आमची आपणास विनंती आहे की 3 जिल्ह्याचा रिक्षा चालकांना पूर्वी परमिट परवाना होता तो पूर्ववत सुरू करावा. यावेळी महाराष्ट्र रिक्षा चालक संघटना इचलकरंजीचे रामचंद्र जाधव, रामचंद्र कचरे, अनिल बबनावर, राजाराम माळके, शिवाजीराव साळुंखे, अल्ताफ शेख, खाजा हुसेन मुजावर, अशोक नांद्रे, राहुल जाधव, अनिल कातवरे, बळवंत शिंदे, अयुम जमादार, खलील हिप्परंगी, संजय एलाच, शाहीर चावळे, संतोष बाबर, सचिन मस्के, मुन्नाबाई चौधरी, आनंद पुजारी, रफिक मुजावर इत्यादी रिक्षा चालक उपस्थित होते. इंडियाचा आवाज न्यूजसाठी मुबारक शेख. आदरणीय विजय इंगोले साहेबांना या ठिकाणी इचलकरंजी रिक्षा संघटनेच्या वतीनं आम्ही पूर्वी असलेला 3 जिल्ह्याला रिक्षा चालकांचा परवाना, जो 3 जिल्ह्यात रिक्षा चालक कुठे या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून जात असेल ते बंद होऊन कोल्हापूर जिल्हा मर्यादित या ठिकाणी रिक्षा परवाना दिलेला आहे. तर इचलकरंजी शहरामध्ये RTO ऑफिस झाल्यापासून त्याच्या परवान्यावरती इचलकरंजी शहर इतकंच असं पडलेलं आहे. म्हणजे रिक्षा चालक इचलकरंजी शहर सोडून इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाता कामा नये अशी सरकारची अट लागून राहिलेली आहे. तर या अटीमुळे लगतचा असलेला जिल्हा सांगली जिल्हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेडिकल दवाखाना असल्यामुळं इचलकरंजीचे जे पेशंट आहेत, जो इचलकरंजीचा पेशंट वर्ग आहे तो परवडणारा नसलेला रिक्षाच्या वाहतुकीमुळे त्या ठिकाणी जात असे तर त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस असेल किंवा ट्रॅफिक ब्रँचचे अधिकारी असतील त्या ठिकाणी रिक्षाला अडवून वेगवेगळ्या पद्धतीचा कर, वेगवेगळ्या पद्धतीचे दंड त्या ठिकाणी रिक्षाला लागत आहे. तर हा न परवडणारा दंड आहे. तर आमची फक्त मागणी इचलकरंजी रिक्षा चालक संघटनेच्या वतीने एवढीच राहील की पूर्वी होतं त्या पद्धतीनं 3 जिल्ह्याचं परवाना असं व्हावं आणि इचलकरंजीच्या रिक्षा चालकांना सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल किंवा सातारा जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी त्यांना परवाना मिळावा आणि सर्वसामान्य जनतेला त्याचा लाभ व्हावा इतकंच. सोयीसाठी पूर्वी डिव्हिजनल कमिशनरेटच्या लेवलला हे परवाना प्राधिकरण काम करत होतं, परंतु नंतर शासनानं निर्णय घेऊन त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीला परवाना प्राधिकरणाचा प्रमुख केलेला आहे. त्यामुळे त्यांचं कार्यक्षेत्र त्या जिल्ह्यापुरतं मर्यादित झालेलं आहे. त्यांची मागणी अशी आहे की पूर्वीसारखंच जे विभागीय आयुक्ताच्या लेवलचं जे काही ज्युरिडिक्शन होतं, म्हणजे आपल्याकडे विचार करायचा तर सांगली, सातारा, कोल्हापूर, ते त्यांना खुलं करावं. त्यांची जी मागणी आहे ती माझ्या दृष्टीनं रास्त वाटते, कारण ज्या वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या काही सुविधा सांगलीला आहेत, काही मिरजेला आहेत, त्यामुळे लोकांची गैरसोय होती. पण ह्याच्यामध्ये प्रशासकीय अडचणी आहेत की याच्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांनी ते तसे आदेश द्यायला पाहिजे आणि हे आदेश शासन स्तरावरून दिले जातात. शासन स्तरावरून कसे आदेश प्राप्त करता येतील याचं मार्गदर्शन केलेलं मी स्वतःही याच्यातला पॉझिटिव्ह रिपोर्ट आमचे जे RTAचे सचिव आहेत, म्हणजे आमचे प्रादेशिक परिवहन अधिकारी, त्यांना पाठवतो आहे.
त्याच्यानंतर जर शासन दरबारी तसा निर्णय झाला तर मग कामाच्या सोयीसाठी त्याचं जे काही रूपरेषा किंवा त्याचं प्रारूप ठरवता येईल आणि मग त्या पद्धतीने परवान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये काय ज्या सुधारणा आहे त्या सुधारणा करता येतील. हे ज्युरिडिक्शन फक्त रिक्षावाल्यांसाठी लागू होतं का इतर वाहनांसाठी पण लागू होतं? नाही, कसं आहे, ज्युरिडिक्शन हे बाकीच्या बसवाल्यांना वगैरे त्यांचे परवान्याचे प्रकार आहेत. म्हणजे बाकीच्या गुड्स ट्रान्सपोर्टसाठी वेगळा परवाना असतो किंवा पॅसेंजर ट्रान्सपोर्टसाठी वेगळा परवाना असतो. हे जे काळी पिवळी रिक्षा जी आहे ना, ही इंटरमिजिएट ट्रान्सपोर्टमध्ये मोडते. त्याच्यामुळे इंटरमिजिएट ट्रान्सपोर्टसाठी वेगळी संज्ञा आहे, म्हणजे स्थानिक लोकांना रोजगार पुरवावा यासाठी निर्माण केलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न शक्यतो या काळ्या पिवळ्या रिक्षा ज्या आहेत किंवा काळ्या पिवळ्या टॅक्सी ज्या जे मीटर टॅक्सी आहेत त्यांना येतो. बाकीच्या परवानाधारकांना त्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे येत्या काळामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू नक्की. कारण शेवटी कायदा हा लोकांच्या सोयीसाठी केलेला असतो, लोकांची गैरसोय करण्यासाठी केलेला नसतो. त्यामुळे त्याच्यातल्या प्रशासकीय अडचणी काय आहे त्याचं अवलोकन करून जास्तीत जास्त लोकांना सेवा कशी देता येईल यासाठी काही जर सुधारणा करायला लागल्या तर तसं प्रस्तावित करण्यात येईल. परंतु सक्षम प्राधिकारी याच्यामध्ये शासन असल्यामुळे शासनाच्या स्तरावरून तशा सूचना जर निर्गमित झाल्या तर त्या पद्धतीनं मग त्याचा विचार करता येईल.